हो, भुसावळ नगरपालिका ही अ वर्गाची नगरपालिका आहे. आपण गेल्या किती वर्षापासून निवडून येत आहे? मी गेल्या 35 वर्षात भुसावळ नगरपालिकेच्या राजकारणात आहे. गेली 30 वर्ष नगरपालिका ही आपली रेल्वे स्टेशनजवळ जी वास्तू होती, जी 1882 साली ज्या नगरपालिका स्थापना झाली तेव्हापासून ते कार्यालय होतं. जे इंग्रजाच्या काळात सुद्धा ते होते. ते नंतरच्या काळात पडकी झाल्यामुळे नगरपालिका आपली हलवण्यात आलेली होती. परंतु ती नगरपालिका हलवल्यानंतर आज किती वर्ष झाले ते नगरपालिका पाडण्यात आली? ती पाडून किमान 4 वर्ष झाले, 4 ते 5 वर्ष झालेले आहेत. मला माहित आहे की 9 वर्ष झालेले आहे. 7-8 वर्ष झालेले आहे. 7 ते 8 वर्ष झालेले आहेत. तरी देखील आपण गेले 35 वर्षापासून नगरसेवक असून तिथे स्वतःची नगरपालिकाची इमारत उभी करण्यात आली. मी तुमच्या सगळ्या गोष्टीचं उत्तर देतो. गेल्या 35 वर्षात मी नगरसेवक असणं आणि मी नगराध्यक्ष नसणं यातला फरक समजून घ्या. ही जबाबदारी सत्ता भाजपची होती. भाजपाची सत्ता केवळ 2016 ते 2021 पर्यंत होती. त्याच्या अगोदर 1998 पासून मधला काळ वगळला ती सत्ता चौधरी परिवारांकडे होती. त्यामुळे आजच्या रोजी त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं भाष्य न करता मी एवढंच सांगेल की नगरपालिकेच्या अवर्ग नगरपालिकेला साजेसं असलेलं कार्यालय होणं अपेक्षित आहे. अशा वेळेला 25 कोटी रुपये शासनाकडनं अवर्ग नगरपालिकेला स्वतःचं कार्यालय बांधण्यासाठी अनुदान म्हणून मिळतं. तर नगरपालिकेने यापूर्वी ठराव पाठवलेला, परंतु बदल्या प्रशासन काळामध्ये त्याच्यावर कुठल्याही प्रकारची पाठपुरावा न झाल्यामुळे आता सगळे नूतन नगरसेवक निवडून आलेले आहे. सर्वांनी सामूहिक प्रयत्न करून भुसावळ नगर परिषदेसाठी 25 कोटी रुपये निधी आणावा आणि नगरपालिकेला आवश्यक असलेल्या 25 कोटी रुपये सर्व पाठपुरावा करावे. याच्या आधी 9 वर्ष झालेल्या संस्कृतीत हॉलमध्ये नगरपालिका सुरू आहे. नगरपालिकाचे जे कॉम्प्लेक्स आहे त्याच्या गाळामध्ये ते नगरपालिकाचे ऑफिस बनवण्यात आलेले आहे. तरी देखील 9 वर्ष झालेले आतापर्यंत शासकीय तिथे हे होतोय कारभार. भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष बसल्यानंतर आम्ही किमान 2 वर्षानंतर तिथे आलेलो आहोत. म्हणजे भारतीय जनता पार्टीची सत्ता तिथं 3 वर्ष असताना होती. त्यानंतर 4 वर्षापासून प्रशासन काळ होता. प्रशासन काळामध्ये प्रशासनाची जबाबदारी असते. तेव्हा आम्ही काही नगरसेवक नव्हतो किंवा आम्ही कुठल्याही प्रकारचे तिथे लोकप्रतिनिधी नव्हतो. परंतु त्या अगोदर सुद्धा आम्ही असा ठराव प्रस्ताव पाठवलेला आहे आणि त्या प्रस्तावाच्या पाठीशी पाठपुरावा झाला. नंतरच्या काळामध्ये प्रशासन काळात सुद्धा त्याचा पाठपुरावा नाही झाला. परंतु आता मागच्या सगळ्या गोष्टी विसरून पुढे नगरपालिकेचं साजेसं कार्यालय व्हावं अशी सर्वांची प्रामाणिक इच्छा आहे आणि त्यासाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करावे. सत्ता जरी विरोधकांची असली तरी आम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये सत्ता ही भाजपाची आहे. अशा वेळेस आमची जबाबदारी आहे. आम्ही सुद्धा प्रयत्न करून तो निधी नगरपालिकेला जोडीत आणून ते काम सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असेल. आज रोजी तुम्ही जे त्या ठिकाणी नगरपालिकेचा दवाखाना आहे त्या ठिकाणी तुम्ही दवाखाना हलवून ते संस्कृती हॉलमध्ये टाकणार आहे आणि तिथे नगरपालिका स्थापना करणार आहे. हे योग्य आहे का? मी अगोदर सांगितलं की अगदी अयोग्य आहे. कारण भुसावळ नगरपालिकेची जी जागा आहे 1 एकर 20 गुंठा ही गरुड परिवारानं दवाखान्यासाठीच दान दिलेली आहे. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरातून अनेक अज्ञात दात्यांनी ते दवाखाना करण्यासाठी त्यांनी डोनेशन दिलेलं आहे. त्या सर्व डोनेशन मध्ये जागा ही दुसऱ्याची डोनेशन दिवसाचं नगर परिषदेचे केवळ 10,000 रुपये येतात. आज रोजी ज्यांनी ही जागा किंवा पैसे दिले असतील त्या आत्म्यांना पुढंच शांती मिळणार नाही. कारण 100 वर्षानंतर त्याचा जो मूड येतोय त्याला हरताळ फासला जातोय. तिथे नगरपालिकेनं केवळ भूलतज्ञ नसल्यामुळे तिथली प्रसूतीगृह बंद केलेलं आहे. MRI केंद्र तिथे नाहीये. त्यामुळे नगरपालिकेनं तिथं दवाखाना नगरपालिका कार्यालय आणता तिथं भूलतज्ञ नेमावा, तिथं MRI सेंटर करावं. येत्या काळात भुसावळ शहर हे जिल्ह्याचं ठिकाण होणार आहे. त्यामुळे नगरपालिकेकडून आपण सर्वांनी प्रयत्न करून या भुसावळकरांना एक चांगलं आरोग्य देण्यासाठी एक अद्यावत दवाखाना तिथं तयार करावा अशी आमची मूळ मागणी आहे. नगरपालिकेचं कार्यालय आज जिथं तिथं तेव्हा एक नवीन इमारत बांधून मग तेव्हा ती नगरपालिका तिथून स्थलांतर करावे असं प्रामाणिक वाटतं.
मग तुम्हाला असं वाटत नाही की एक आपलं जे ग्रामीण ट्रॉमा सेंटर आहे हे जे बांधण्यात आलेलं आहे तो सातेगाव जवळ आहे, गेले 1-2 किलोमीटर आहे, तिथे पेशंट जात नाही, तर असं हे जे स्थानिक नगरपालिका आहे गावामधला ते हलवून तुम्ही दुसरीकडे पाठवणार आहे, तर तिथे पण एक नवा नगरपालिका दवाखाना सुरू असून दुसरा नगरपालिका ते तिथे पेशंट जात नाही, तर अशामुळे तुम्हाला वाटत नाही की ते आपण पेशंटची वा रुग्णाची हाल करणार आहे? निश्चितच ती आजची जागाच आपल्याला तिथं पूर्ण भरते. जर तुम्ही नगरपालिका दवाखान्यात जाऊन आले असतील तर आता फिलहाल डिलिव्हरी रूम फक्त खाली आहेत, परंतु तात्पुरता इलाज करण्यासाठी आजही तिथे उन्हाळ्यामध्ये उष्माघात सेंटर सुद्धा तिथेच करावं लागतं. आज आपला जो मेडिकल ऑफिसर सुद्धा महिला मेडिकल ऑफिसर आहे, अशा वेळेला जे 5 रुपये घेऊन खिशात तिथे आपल्या उपचारासाठी येतात त्या नागरिकांना एवढ्या दूर जाण्यासाठी आणखी 100 रुपये भाडं लागणार आहे. ज्याच्या खिशात केवळ 5 रुपये त्यांना आणखी 100 रुपयाचा भुर्दंड कशासाठी? तिथे रुग्णांचे हाल होणार आहे. कारण आपण ते नगरपालिकेचं ते सेंटर आहे ते बघितलं असेल तर फक्त केवळ खालच्या खाली जागा आहे, परंतु अशी कुठली पुढे भविष्यात त्या प्रसूतीगृह सुरू करायचं म्हटलं तर कुठली जागा नाहीये. कुठलं उष्माघात तिथे जर एखादी खोली करायची म्हटलं तर करू शकत नाही. त्याच्यानंतर इथे ह्या दवाखान्यामध्ये HIV ची तपासणी होते, TB ची तपासणी होते, मलेरियाची तपासणी होते. जे NUHM जे आपलं हेल्थ सेंटर आहे त्याचा कारभार सुद्धा एकाच कार्यालयामध्ये चालू आहे. तिथं कुठल्या प्रकारची मोठं कार्यालय नाही की तिथं नगरपालिकेच्या मीटिंग होऊ शकता. अशा वेळेला नगरपालिका कुठलेही सोपस्कार पाठ न पाडता, कुठलीही मंजुरी नाही, कुठली निविदा नाही, कुठल्या निविदेला मंजुरी देण्याचा प्रश्न नाही, कुठली वर्क ऑर्डर नाही, अशी अचानकपणे घोषणा करायची आणि दुसऱ्या दिवशीपासून त्या नगरपालिकेमधले तोडफोड सुरू करायची, हे काही योग्य नाहीये. म्हणून आम्ही याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे सोमवारी विस्तार तक्रार दाखल करतो. पुढचा निर्णय काय असणार? जिल्हाधिकाऱ्याला तुम्ही निवेदन देणार, निवेदनानंतर पुढचा निर्णय? आम्हाला आशा आहे की जिल्हाधिकारी हे कर्तव्यदक्ष आहे, ते निश्चितपणे त्या प्रश्नामध्ये लक्ष घालतील आणि जे सोपस्कार आहेत ते पार पाडावे. आणि असं अचानकपणे कोणतरी घोषणा करेल मग लगेच दुसरीची तोडफोड करणं ही जबाबदारी कोणाची? उद्या जर जिल्हाधिकाऱ्यांनी काम बंद करा तर हे जे झालेलं नुकसान आहे हे कोणी भरपाई करून द्यावं हा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे आपल्या नगराध्यक्ष नवीन आहेत, त्यांनी सगळी नगरपालिका समजून घ्यावी आणि रीतसर कायद्याच्या चौकटीत बसत असेल असं काम त्यांनी करावं. नगरपालिका हलवण्याचा तो अत्यंत चुकीचा आहे. कारण नगरपालिकेचा दवाखाना आहे तो मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि तिथून जर तो दवाखाना आताची जी नगरपालिका आहे तिथं जात असेल तर रुग्णांना भूदंड भरावा लागेल. कारण इथून तिथं जायला रिक्षाला त्यांना 100-200 रुपये तर लागतीलच. म्हणून तो अत्यंत चुकीचा त्यांचा निर्णय आहे. तसेच गरुड परिवाराने ही जागा त्यांना दान नगरपालिकेला नगरपालिकेच्या दवाखान्यासाठी दान दिलेली आहे. त्यामुळे तिथं त्यांच्या सन्मानच होता का इथं अविरतपणे ही सेवा चालावी. पण जर आताचे जे सत्ताधारी असतील ते त्यांच्या स्वार्थासाठी जर हा नगरपालिका हलवण्याचा प्रयत्न करत असतील तर ते अत्यंत चुकीचं आहे. त्यासाठी आम्ही सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत पत्र देणार आहे. हा फार दुःखाचा विषय आहे. ज्या गरुड फॅमिलीने एवढी मोठी जागा दवाखान्यासाठी दिली होती ती दवाखान्यासाठी ठेवली पाहिजे. आपला जो भाग आहे मिटिंग घेण्याचा किंवा नगरसेवकांचा ऑफिसचा तो कुठेही घेऊ शकतो आपण, परंतु ज्या गरुड फॅमिलीने ती जागा दिली होती ती दवाखान्यासाठी दिली होती तिची स्थापना 1926 मध्ये झाली आणि 1 जानेवारी 1927 मध्ये त्याचं ओपनिंग झालेलं आहे. तर मी सन्माननीय नगराध्यक्ष आणि आमचे उमराध्यक्षांना सांगेल की येणाऱ्या 1 वर्षात त्या दवाखान्याला एवढं चांगलं बनावं की तिथे MRI, CT स्कॅन, एक्सरे, नंतर ज्याही वस्तू असतील लोकांना आरोग्यासाठी लागणाऱ्या त्या सर्व द्याव्या, जेणेकरून 100 वर्ष आपल्या घरातला जर एखादी व्यक्ती 100 वर्ष झाला तर आपण त्यांना बेघर करत नाही. त्याप्रमाणे ते शहराचं काळीज आहे, मध्यवर्गीय असणारं भाग आहे. दवाखाना मध्यवर्गीच पाहिजे, काही प्रत्येक माणूस तिथे जाऊन तिथे काम करू शकतो. आज बी तिथे 150 ते 200 OPD आहे. तर या गोष्टीचा विचार करून त्यांनी कालच्या काल प्रस्ताव बनवावा. नंतर सभापतीची निवड होईल तरी चालेल. त्या दवाखान्यासाठी ज्या ज्या सुविधा द्यायच्या त्यांना
नगराध्यक्षांना आणि उपाध्यक्षांना कालच्या काल त्यांनी बसून प्रस्ताव तयार करावा आणि तिथं परत एक चांगला सुसज्ज दवाखाना झाला पाहिजे. मी हे सांगेल की येणारी 1 जानेवारी 2027 पूर्ण 100 वर्ष तिला स्थापनेसाठी होणार आहे आणि ही भुसावळकरांसाठी एक ती म्हणताना जुनी आठवण आहे. त्या आठवणींना परत आपण सर्व 50 नगरसेवक म्हणून तिला आठवण म्हणून एक चांगली परत वस्तू त्या गरुड फॅमिली, त्यावेळी वाडिया ट्रस्ट, बॉम्बे रेड सोसायटी अशा लोकांनी देऊन ती उभी केलेली ट्रस्ट आहे. आज बी तिथं ज्या महिला डॉक्टर होत्या सर्वात आधी बोलण्याताई ते आज पण आहे ते तिथं सर्वात पहिले महिला डॉक्टर होत्या. त्यांचाही नगरपालिकेतर्फे तिथं 1927 वेळी 100 वर्ष पूर्ण होते त्याचा सत्कार झाला पाहिजे आणि त्या इमारतीचं बी ते स्वागत झालं पाहिजे. मी अपेक्षा करेन की तिथं दवाखानाच राहायला पाहिजे आणि एक मोठा दवाखाना झाला पाहिजे. तो शहरासाठी नसून तो येणाऱ्या 5 तालुक्यासाठी काम केलं पाहिजे त्या शहराने. इकडे वरणगाव, बोदवड, मुक्तानगराला सर्वात जळगाव सिव्हिलला जावं लागतं. त्यांनी शहरामध्ये यायला पाहिजे. ही आमच्या 50 नगरसेवकांना ही अपेक्षा आम्ही नोंदवू. व असं म्हटलं तर